आठविता दत्तात्रय, आठविता दत्तात्रय, नासता ती तापत्रय, प्राप्त होय रिद्धी सिद्धी, दत्त नामे ती समाधी, योग यागादी साधन, गुरु भक्त पावे जान, प्राप्त होय रिद्धी सिद्धी, दत्त नामे ती समाधी, विवेक वैराग्य समाधी, विवेक वैराग्य समाधी, हस्ती वशे निष्काम सिद्धी, प्राप्त होय रिद्धी सिद्धी, दत्त नामे ती समाधी, एका जनार्दनी दत्त, एका जनार्दनी दत्त, सदा हृदय तिष्ठत, प्राप्त होय रिद्धी सिद्धी, दत्त नामे ती समाधी, पांडुरंगा करू प्रथम करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने, कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण ते श्री गुरूंचे आता प्रस्तुत प्रसंगी प्राप्तस्थळी सेवेकरता किंबहुना निरूपणा करता घेतलेला अभंग शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा भगवान दत्तात्रयाच्या सेवेनंतरची जी अनुभूती आहे ती अनुभूती व्यक्त करणारा असा हा अभंग या ठिकाणी सेवेकरता निवडलेला आहे. रात्र थोडी सोंग फार, आता एकच तास आपल्याकडे उरला. सांगणे बहुत आहे, पण तुम्ही लेट आल्यामुळे माझा नाईलाज झाला. असो, या ठिकाणी थोडा परिहार देणं उचित आहे. आमचे सर्वदूर परिचित आमचे घुमरे पाटील, त्यांनी ह्या गावात येऊन वास्तव्य केलं आणि वास्तव्य एक देवाच्या सानिध्यात असावं म्हणून एक दत्ताचं मंदिर. दत्त दत्त ही नेमकी काय भानगड आहे, ही एक अनुभूती आहे महाराज. आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस संसारात असतानाची सन्मुखता जाऊन भगवान परमात्म्याची विन्मुखता येणं हे सर्वसामान्याचं लक्षण झालं. आपण सगळे संसारिक आहोत, संसाराच्या सन्मुख आहोत, परंतु ज्यावेळेस संसार विन्मुख होतो आणि भगवान परमात्म्याची अनुभूती येते मनामध्ये, त्याच्याविषयीचं कुतूहल तयार होतं, म्हणजे भगवानाच्या सन्मुख होतो, त्यावेळेस असं काहीतरी करावं वाटतं. म्हणून मंदिरं बांधतात. श्रद्धास्थान आहे मंदिर, म्हणजे दुसरं काहीच नाही, श्रद्धास्थान आहे. दत्त दत्त ही अनुभूती जर तुम्हाला सर्वसामान्य मनुष्याच्या माध्यमातून जर घ्यायची असेल, एखादं संकट येऊ द्या आणि त्या संकटाच्या काळी एखादा मनुष्य अचानक आपल्या ओळखीचा तिथे यावा, मग आपल्याला असं वाटतं बरं झालं बा तू दत्त म्हणून हजर झाला. सहज म्हणतो माणूस. याचा अर्थ संकट काळामध्ये धावून येणारी जर कोणती देवता असेल तर सद्गुरु स्वरूपानं दत्त महाराज आहे. विठ्ठल विठ्ठल. मग संसारामध्ये तुम्ही आम्ही सगळे आहोत. तुम्ही संसार करताय, मी संसार करतोय, पकवाज वाजवणारे संसार करतात, टाळ वाजवणारे संसारिक आहेत, विनेकरी सुद्धा संसारिक आहेत, राहिलं साहिलं माईकवाला सुद्धा संसारिक आहे. मग हे सगळे संसारिक असताना आम्ही परमार्थ किंवा आमच्या बचावाकरता आम्ही काय केलं, आमची दुःख निवारणार्थ आम्ही काय केलं, हा एक विषय आहे. आम्ही काय केलं तर आम्ही 4-5 पर्याय केले, 3-4 पर्याय आहेत त्याला केलेले. एक तर आम्ही धन जमा केलं, हा पहिला पर्याय. दुसरा पर्याय आम्ही लग्न केलं म्हणजे पत्नी केली, हा दुसरा पर्याय.
तिसरा पर्याय आम्हाला पुत्र झाला, हा तिसरा पर्याय. आणि चौथा पर्याय जर बघितला, जो लोक ना देता आम्ही स्वतः मानतो, त्याला प्रतिष्ठा किंवा सत्ता म्हणतात, तो आमचा चौथा पर्याय. विठ्ठल विठ्ठल. ह्या पर्यायानं आम्ही या संसारातलं दुःख बाजूला करू शकतो का, हा महत्वाचा संशोधनाचा मुद्दा आहे. धनाबद्दल विचार करूच नका. धन तर भागवत ग्रंथामध्ये धनाबद्दलचे जे सांगितलं ते 15 अनर्थ त्याच्या पाठीमागं दडून बसलेत. असं ते धन आहे. असं आहे की जे धन मनुष्याला 15 मार्गानं बाजूलाच घेऊन जातं, जे दुःखकारक आहे. स्थेयम हिंसा अनर्थम दंभः कामः क्रोधः स्मयो मदः भेदो अविश्वासः संस्पर्धा व्यसनानी, हे 15 अनर्थ त्या धनाच्या पाठीमागं लागलेले आहे. महाराज म्हणतात, द्रव्याची या मागे कडी काळाचा लाग, म्हणून या संग खोटा त्याचा. वा, त्याचा संग काय आहे? खोटा आहे. म्हणून त्याचा संग करू नये. त्याचा जर संग केला तर माणसाच्या पदरी सुखाऐवजी केवळ दुःख आणि दुःखच पदरी पडतं. म्हणून त्याच्यापासून सुखाची अपेक्षा करूच नका. दुसरा पर्याय आम्ही पत्नी निवडला. शक्यतोवर पत्नी दुःख देऊ शकत नाही. आता हल्लीच्या जमान्यातलं सोडून द्या, मी मागचं बोलतो. हो, आताचं बोलायचं नाही. ते सुख देतं का दुःख देतं हे त्याला कळतं, ज्याचं आहे त्याला. पण मी असं म्हणतो का सुखच देती, पण ती दुःखाचं निवारण करू शकत नाही, ही शल्य आहे. आम्हाला जे झालेलं दुःख आहे त्याचं निवारण मात्र ती करू शकणार नाही. ती तुमच्या दुःखात सामील होत नाही, ती तुमच्या सुखात सामील होते. म्हणून सुखाभास तिच्यापासून वाटतो. विठ्ठल विठ्ठल. आता सविस्तरच सांगू. त्याचं एक पुराणात मोठं उदाहरण आलेलं आहे. ज्या वेळेस वाल्ह्या कोळ्यानं नारद महर्षींचा अनुग्रह घेतला आणि विचारायला घरी गेला, मग घरच्यांनी जे उत्तर दिलं ते सगळ्यांना माहिती आहे, मी सांगण्याची गरज तुम्हाला नाही. आम्ही तू काय करतो याच्यात सामील नाही, तू काय आणतो याच्यात सामील आहे. विठ्ठल विठ्ठल. हे उत्तर वाल्मिकच्या पत्नीचं आहे, वाल्या कोळ्याच्या पत्नीचं उत्तर आहे. तिथून पुढं वाल्याचा वाल्मिक झाला. बरं, आता 2 झाले. आता तिसरं आहे पुत्र. पुत्र हा वंशाला कारण ठरतो. ग्रस्त आश्रमातलं शेवटचं अंतिम जर काय असेल तर पुत्र. जर पुत्र झाला नाही तर तो ग्रस्त आश्रम पूर्ण झाला नाही असं वाटतं. म्हणून पुत्राच्या ठिकाणी मनुष्याला, परंतु तोही बघा ना तुम्ही, ज्यावेळेस तो जन्माला येतो त्यावेळेस हा कुठेही असो तरी त्या सज्जन सख्यांना तो पेढे वाटतो. घ्या पेढे, घ्या पेढे, पेढे घ्या. काय मुलगा झाला, मुलगा झाला, दुनियाच्या नवल परीस तुलाच झाला असं नाही, सगळ्यांनाच होतात. पण तो एक वेगळा आनंद जीवनामध्ये की माझा वंश आता पुढं जाणार आहे, चालू राहणार आहे, मी ग्रस्त आश्रमातून आता नेमकं सुटलो आहे, हा आनंद होतो. पण किती दिवस तो आनंद असतो ते कळत नाही. ते कळत नाही. ज्यावेळेस तो अनेक बाजा करू लागतो, बाजा शब्द तुम्हाला कळाला असेल, त्यावेळेस हाच ज्यानं पेढे वाटले हाच चौकातल्या 4 दोस्तांना म्हणतो, झाला नसता तर बरं झालं असतं. म्हणजे पुत्र हे सुखाला कारण ठरत नाही, हे दुःखालाच कारण आहे. आता राहिला पद, प्रतिष्ठा किंवा सत्ता. सत्ता फार काळा करता नाही, थोड्या दिवसाकरता आहे. म्हणून माणसानं त्याचा काही विचार करू नये. प्रतिष्ठा लोक देत नाही, आपण बांधतो. मी धनगरवाडीचा सरपंच किंवा पंचाळ्याचा सरपंच किंवा सोमठाण्याचा कोण आमदार कामदार काय असेल नसेल ते, मी, हा शब्द मी आहे. तो इतका प्रतिष्ठित आहे की गावात गेल्यानंतर सारखे लोक या या या
नमस्कार, राम राम, रामकृष्ण हरी. ज्या ज्या क्षेत्रातले माणसं असेल तसा तसा त्यांचा सलाम बदलत चालतो. नाही. कुणी महाराज सचिन महाराज भेटले तर रामकृष्ण हरी म्हणतील, यांच्यासारखे पारमार्थिक असले ते राम राम म्हणतील. काही याच्यातून बाजूला गेलेले सांसारिक चांगले असतील ते नमस्कार म्हणतील, आणि बाकीचे ते जर भेटले असंही करतील. नाही का? म्हणजे प्रतिष्ठित माणसाला अनेक प्रकारचे असे नमस्कार असतात. बरं, त्या प्रतिष्ठित माणसांच्या बाबतीत जर विचार केला, याची प्रतिष्ठा असते म्हणून ते करतात, पण ती प्रतिष्ठा त्यांनी दिलेली असते की यानं मानलेली असते, याचा विचार करा. काही नाही, 4-5 जण बसले, हा गेला, सगळ्यांनी कुणी जय राम राम, कुणी जय हरी, कोण काय करतं, कोण काय करतं, या या या. तुमच्या वाचून ना गावच सुनं पडतो. जर नाही आले ना असं वाटतं गाव होस पडला की काय, असं प्रत्येक जण म्हणतो. पण वास्तवामध्ये तो थोडा बाजूला गेला, अख्खं गाव चावून खाल्लं. हे म्हणणारे कोण? तेच. हे म्हणणारे कोण? मग याची प्रतिष्ठा राहिली कुठं? नाही का? म्हणून पद प्रतिष्ठा या सर्वसामान्य आम्ही मानलेल्या आहेत, आम्हाला कोणी बहाल करत नाही. म्हणून ते तुमचं दुःख निवारण करू शकत नाही. मग दुःख निवारण करण्याचा विचार या ठिकाणी भगवान परमात्मा सोडून आपल्याला काहीच नाही. कारण संसार बऱ्याच जणांनी केला, तो सगळा दुःखानं भरलेला आहे, ओत प्रोत भरलेला आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार किती काही बघितलं, त्याचे प्रमाण तर गंती प्रमाण आहे, किती काही प्रमाणात येता येते. आणि दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती नसाहे, पाषाण फुटती भयकाप चित्ती. महाराजांनी बहुत जाचलो संसारे, मोहमाया जाळाचे भिखारे, त्रिगुणी येतातील हरे, तेने दुःखे थोरा क्रंदलो. ठाऊकचे आहे संसार दुःखाचा, चित्तीशीन त्याचा, संसार दुःख मूळ, चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे. याच्याकरता मला वाचवणारा कुणी असा दत्त म्हणून हजर होणार आहे का? हा विचार ह्या अभंगातून आहे. मी त्याची आठवण काढावी आणि त्यानं मला सहज तारून न्यावं आणि मी त्याच्याजवळ माझं दुःख सांगावं. मी माझं दुःख मला काय आहे? खरं तर मला सगळ्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे, तुम्हाला नेमकं दुःख काय आहे? सगळ्यांना एकच विचारतो, काय दुःख आहे? काय नाही, आमचा संसार चांगला आहे, बंगला आहे, गाडी आहे, सगळं आहे, सगळं आहे, काय नाही, दुखत नाही, खूपच नाही, काहीच नाही. पण एक भीती सगळ्यांना आहे. कशाची भीती सांगू? मरणाची भीती सगळ्यांना आहे. नुसता शिंकला तरी आता का मरतो काय? होतं ना. काल मला सकाळी शेकता शेकता असं बसल्या बसल्या लाकूड लोटाय गेलो, इकडं चमक निघाली आणि ती चमक वाकूही देईन आणि बोलूही देईन आणि काहीच करून देईन. मी म्हणलं मुंबईकरला फोन करावा लागेल आता, मला उद्याला येत नाही म्हणून. घाम येत सुरू झाला, आधीच प्लॅस्टिक झालेली, त्याच्यात घाम आला, शंकेचं काहूर डोक्यात झालं. मग म्हटलं गाडी काढ बाहून, लवकर चल, खेडलेलं जायचं, एखादं डॉक्टरला दाखवून, नसलं आवरत तर पुढं जाऊ. ह्या हिशोबानं पण त्या पुढल्या शीटवर बसवाना शेवटी ते शीट खाली पाडून त्याच्यावर लोळायला सुरुवात केली. लोळता येईना. मग कसं बसं त्या भालेरावच्या दवाखान्यापर्यंत पोहोचलो. त्यांनी मला एक इंजेक्शन दिलं, 20 मिनिटात तुम्हाला बरं वाटेल. आणि तसं झालं सुद्धा. हो, बाबाच्या गावात गेलो, तुकाराम बाबाकडे जाऊन माथा टेकवला आणि परत आलो. म्हणलं आज आपलं संस्थांचं कीर्तने, ब्राह्मणवाड्याचा मारुती बसला, आता आपल्याला जावं लागतं. तुम्ही पण होते. त्या खांबाला टेकून मी उभा होतो, टेकून, पण सोडलं नाही. सोडल्यावर न जाणू काय होईल, काय सांगता येतं नाही का? आता ती वय आहे ना, आता आपण सोडलं नाही पाहिजे. बाबा आता किल्ल्या सोडून द्या, किल्ल्या फेकून द्या पटकन. म्हणून मी प्रत्येकाला मला हा प्रश्न विचारायचा होता आणि त्याचं उत्तर हे आहे की आम्हाला मरणाचं भय आहे. मग मला सांगा ना, मरण काय येतं? माणूस का मरतो एवढंच सांगा, जास्त काही सांगू नका. का मरतो माणूस? आहे कुणाकडे उत्तर? म्हातारा होऊन मरतो, आयुष्य संपलं म्हणून मरतो, अनेक कारण आहे. पण खरं तर एकच कारण आहे बुवा, समजलं तर बघा. माणूस का मरतो? काही नाही, फक्त जन्माला आला म्हणून मरतो. पहा, तुम्हाला पटलं तर पहा. जर जन्मालाच आला नसता तर मरला का असता? नाही का?
मरला असता का? जन्मालाच नसता आला. मला सांगा ना, एखादा जन्मालाच आला नाही त्याचा मेल्यानंतर दावा घातला, असं काही झालं का? नाही होणार. म्हणून पण मग परत त्याचा विचार करा, जन्माला तरी का आला? आता मेल्याचं उत्तर समजलं तुम्हाला, जन्माला आला. आता जन्माला का आला? अहो मेला म्हणून. मी नाही सांगत, माऊली सांगतायत. उपजेते नाशे नाशिलेते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. नाही का? हे त्या घड्याळासारखे काटे. परत आज 12 वाजले, उद्या 12 वाजले. तेरा आयुष्यामध्ये जगत असताना रोज 12 वाजले, एकदा दिवसा वाजले आणि एकदा रात्री वाजले. तसं माणूस जन्माला येतो मरतो, येतो मरतो. कारण त्यांनीच सांगितलं, आगा कर्मे जै उरावे तै सुखदुःखी फळावेन, तया ते भोगावया यावे देहा एका. चला, पण मग मरणाची काही कारण सांगितली. मरण येण्याला काही कारण आहे. ते कारण शास्त्रानं विशद केली आहेत. ते 3च कारण सांगितले की त्या त्रिविध तापात मनुष्याचा बळी आहे. माणूस मरतो, पण कशात मरतो? त्रिविध तापानेच मरतो, तसा मरत नाही. हे लक्षात घ्या. म्हणून माणसाला जर जगायचं असेल, त्या त्रिविध तापाच्या तडाख्यातून जर सुटायचं असेल, तर तुम्हाला मात्र भगवान परमात्म्याचं हे स्वरूप आठवावं लागेल. भगवान दत्तात्रयाचं स्वरूप आठवावं लागेल. जे तिन्ही देवांनी मिळून व्यक्त केलेलं जे स्वरूप आहे, त्या स्वरूपाची तुम्हाला प्रार्थना करावी लागेल. एका स्वरूपाच्यानं ते काम होणार नाही. म्हणून तुम्ही त्याची आठवण सदैव ठेवली पाहिजे. आठवण ठेवणं म्हणजे काय? सदैव त्याचं नामस्मरण करणं. श्री दत्त, श्री दत्त, श्री दत्त. काम चालू द्या, सगळं चालू द्या, पण दत्ताचं आठवण मात्र केली पाहिजे. नाही का? मग तुम्हाला ती आठवण केल्यानंतर काय परिणाम होणार? तुम्हाला जे हे त्रिविध ताप लागले ना, तर तापाच्या बद्दल जर थोडंसं बोलायला गेलं तर तापाचे अनेक प्रकार पडतात. पहिला ताप आहे, ह्या हवेतलं काही इन्फेक्शन झालं, थोडं थंडी वाढली, थोडं काहीतरी झालं, पाण्याचं कमी जास्तपणा झाला, जेवणाच्या आहारात काही गडबड झाली, तर येतो तो शरीराला, त्याला थंडी ताप म्हणतात. तो दवाखान्यात गेलं, एखादं इंजेक्शन मारलं, बरं होऊन जातो, काय नाही. त्याच्यानंतर दुसरा ताप आहे, 31-40 वर्षापर्यंत माणूस ज्यावेळेस संसाराच्या चाकात गुरफटतो आणि संसार करीत असताना एखादी गोष्ट मनासारखी नाही ना झाली, तर त्याला सुद्धा ताप येतो. त्याला कोणता ताप म्हणते? बोला बोला, बरोबर आहे, मनस्ताप. नाही का? त्याला मनस्ताप येतो. जर समजा याचं वय 60 झालं आणि पोरग जर ऐकत नसलं, तर याला येतो हवा पश्चाताप. ही बरोबर जमलं. आल्याशिवाय, अनुभवाशिवाय कोणीच बोलत नाही. पश्चाताप हा अनुभव आहे ना, ज्याचा त्याचा अनुभव आहे, संसारातला अनुभव. त्याच्यानंतर आपलं कुणीच घरात ऐकत नाही, मग त्याचा होतो, त्याला काय म्हणतात? संताप. आता कळलं तापाचे प्रकार. एखादा साधू जर साधना करीत आहे आणि त्या साधनेत जर बाधा आली, तर त्याला सुद्धा एक ताप येतो. त्या साधूच्या तापाला काय म्हणतं माहिती का? अनुताप. पण इथं संतांना विचार, तुम्ही कोणत्या तापाची व्याख्या केली? त्यावेळेस संतांनी सांगितलं, आम्हाला हे ताप माहिती नाही, आम्हाला 3च ताप कळतात, आदिभौतिक, आदिदैविक आणि आध्यात्मिक. 3 ताप. मग विचारलं, आदिभौतिक म्हणजे काय? त्यांनी सांगितलं, निळोबा महाराजांनी, भूती उपद्रवदी धला, टाळीला अथवा निस्तेजीला, तेने चित्ते दाहो झाला, आदिभौतिक बोलिला तो ताप पहिला. हा, भूती म्हणजे कोण? भूतन नाही, हे तुम्ही आम्हीच भूत. या बांधानं इकडं नांगर का लावला, तिकडं काठीनं मारायचं, डोकं फोडायचं, तंगडे मोडायचे, हा आदिभौतिक तापच आहे. किंवा चोराजिकांनी किंवा व्याघ्रानं तुमच्यावर एक अचानक हल्ला करावा आणि त्यात तुम्ही जखमी व्हावे, किंबहुना मृत्यू यावा, हा आदिभौतिक ताप आहे. भौतिक घटकाकडून होणाऱ्या तापाला आदिभौतिक ताप म्हणतात. दुसरा ताप सांगितला आध्यात्मिक ताप. आध्यात्मिक ताप म्हणजे कसा आहे? देही प्रगटे रोग व्याधी, तेने आहळली तापे बुद्धी, लोभेन पुरे दुःख व्याधी. आध्यात्मिक त्रिशुद्ध तो ताप हा एक ताप आहे. आणि दैविक ताप म्हणतात.
दैविक घटना घडतात आणि त्याच्यापासून ताप होतो. दैवी अतिवृष्टी की अनावृष्टी, राजकीय लुटला झाला कष्टी, आगीने जाळता नावरे संकटे, आधी दैविक ताप तो बोलीजे, नाही का, हा एक ताप. मग एखाद्या वेळेस जास्त गारा पडल्या, त्याच्यात हानी झाली, सापडला मेला, किंवा किंबहुना आता मागं काही नगाराचे मिळाले, किंवा जास्त मोठा दुष्काळ पडणं, अनाकाळ पडणं, पाणीच न मिळणं, यालाही अनाकाळ म्हणतात. म्हणजे याच्यात सगळं आलं. आगीच्या याच्यात सापडणं किंवा राजानंच धरून नेणं. आता शाही राहिली नाही, पण तरी सरकार एखाद्या वेळेस ठपका ठेवतं देशद्रोहाचा जर नेला ना, त्याला मग त्याची वागणूक बघा. म्हणून अशाही पद्धतीचे ताप आहे. म्हणजे याच्यामध्ये सगळं आलं. घात, आघात आणि अपघात हे तीन प्रकार याच्यात आले. मग मला सांगा ना, याच्यापेक्षा व्यतिरिक्त माणूस मरतो का हेच सांगा. याच्यापेक्षा वेगळा माणूस मरतच नाही हे संतांनी सांगितले. ही कारणं फक्त संत देऊ शकतात, दुसरं देऊ शकत नाही. आणि जर याचं ज्ञान पाहिजे असेल तर तुम्हाला दत्तात्रय स्वामीकडे जावं लागेल. त्यांचं जे वाङ्मय आहे त्या वाङ्मयाचा विचार करावा लागेल. तिन्ही देवाची सेवा एकदाच करावी लागेल. मग तुम्हाला ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ प्रदीप्त होऊन सांगेल. तरी कवना तिचा पुपोळी, कैसेनी ओ शोकुजाळी, जरी प्रसाद रस कल्लोळी, पुरे असे. तो तुम्हाला हे ज्ञान जर पाहिजे असेल तर भगवान दत्तात्रय जा, तिथे तुम्हाला मिळेल. अहो, ते सांगतायत स्पष्ट. हा ताप आहे, पण कुणाला आहे? आत्म्याला ताप आहे का? नाही. मग ताप हा शरीराला आहे, आत्म्याला आहे का? नाही. आत्मा तर असा आहे, नैनम छंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका, असा आहे. तो पाण्यात वाहत नाही, वाऱ्यात उडत नाही, जाळात जळत नाही, आकाशाचा त्याच्यावर कुठलाही परिणाम, म्हणजे पंचमहाभूताचा कोणताही परिणाम त्याच्यावर होत नाही. तो भगवान परमात्म्याचा अंश आहे. अंशांशी भावानं तो काहीच होऊ शकत नाही. मग त्याला ताप कसा पोळणार? हे केव्हा कळतं? अभंगाच्या पहिल्या चरणात कळतं. आठविता दत्तात्रय, आठविता दत्तात्रय, आठविता दत्तात्रय, आठविता दत्तात्रय, तापत्रय, नासताती तापत्रय, नासताती तापत्रय.
दत्तात्रयाची आठवण काढल्यानंतर त्रिविध तापाचं काय होतो, नाश होतो. किंबहुना त्याविषयीचं ज्ञान दत्तात्रेय महाराज सांगतात. कोणता ग्रंथ आहे तो, गुरुचरित्र. ते वाचल्यानंतर सगळं कळतं. आपल्या जीवनामध्ये आपण कसं वागलं पाहिजे. एक मार्गदर्शन करणारे संतच आहेत आणि ते संत तुम्हाला मार्गदर्शन करतात. किंबहुना भगवान परमात्म्याच्या प्राप्तीकडे जायचं जरी असेल तरी तुम्हाला संतच पाठवतात. म्हणून रिद्धी सिद्धी सारखी गोष्ट तुम्हाला सहजगत्या प्राप्त होते, पण त्याला थोडा पण आहे. ती समाधी तुम्हाला जमली पाहिजे. आता मला माग माऊलींचा सोहळा होता, समाधी सोहळा. कार्तिक महाराज तिकडून फोन आले 2-4 जणांचे, महाराज मला सोहळ्याचं कीर्तन आहे आणि समाधीचं वर्णन करा. मी म्हटलं भाऊ दे आई भाकर बांधून, असं नाही चालणार. चाललो कीर्तनाला, असं कसं चालेल. समाधीचं वर्णन सांगणं काही सोपं आहे का? सोपं आहे का ते? तुला 2-5 मिनिटात सांगता येईल का? नाही. आता तुला कीर्तनाला किती टाइम राहील म्हणजे 15-20 मिनिटं आहे. अजून 20 मिनिटात होतच नाही तर सांगणार कसं? म्हणून ती समाधी अवस्था येण्याकरता काय करावं लागेल, समाधी अवस्था करण्याकरता काय करावं लागेल, त्याला योग साधना करावी लागेल. आणि आम्हाला आता एकच योग माहिती आहे, ते म्हणजे रामदेव बाबा करतात तो योग माहिती आहे. सगळ्यांना माहिती. ती कवायत आहे. शरीर चांगलं राहावं, निरोगी राहावं, ते करू नये असं माझं मत नाही, पण त्याला समाधी अवस्था त्यानं प्राप्त होऊ शकत नाही. आता पदव्या सगळ्यांनाच झाल्या. कोणाला किती पदव्या तर कोणाला किती पदव्या, पदव्यांचा तर गण झाला बुवा. काय सांग. म्हणून प्रत्येकानं त्याचा विचार करावा आणि ती समाधी अवस्था प्राप्त झाली पाहिजे. ती जर करायची असेल तर तुम्हाला दत्तात्रय महाराजांनी जी केली ते तुम्हाला गुरु आहे. कारण जेवढे आत्ता संप्रदाय आहेत तेवढ्याही संप्रदायाचे आद्य गुरु जर कोण असतील तर दत्तात्रय महाराज आहे. सगळ्या संप्रदायांचे गुरु. आतापर्यंत जेवढे गुरु आहे त्या सगळ्या गुरूंचा एकच गुरु जर शोधला तर ते दत्तात्रय महाराज आहे. विठ्ठल जाऊ द्या, थोडासा आपला वेळ त्याच्यात घालवू आपण. समाधी अवस्था कोणी सांगत नाही, पण मी तुम्हाला सांगण्याचा तोडका प्रयत्न करतो. चला, वेळ कमी आहे आपल्याकडं, पण तरी सुद्धा एवढ्यावरच आटपून घेऊ म्हणजे समाधी तरी कळेल. बरेच जण समाधीचं वर्णन करतात पण समाधीची अवस्था कोणी सांगत नाही. समाधी हा शरीराच्या ठेवणीचा जर विचार केला तर कमीत कमी आपल्या बेंबीच्या खाली एक 4 बोटं अंतरावर एक कंद आहे आणि त्या कंदाला भगवती कुंडलिनी असं नाव आहे. ती भगवती कुंडलिनी आपल्या शरीराचे 3.5 वेटोळे घालून तिथे शांत बसलेली आहे आणि तिच्यातून 72,000 नाड्यांचं संचलन या शरीरात होतं. आणि मग आपल्याला जागा येते, रक्ताभिसरण योग्य चालतं, सगळं चालतं. सगळं इथून आहे. त्या 72,000 नाड्यांच्या संचलनामध्ये प्रमुख 3 नाड्या आहेत आणि प्राणवाहक 11 नाड्या आहेत. तशा 24 त्याच्यातल्या प्रमुख आहेत. त्या कंदावर खालून 12 आणि वरून 12 तो अंडाकृती, पक्षाचं जसं अंड असतं तशा अंड्याच्या आकाराचा आहे तो. ती जी कुंडलिनी आहे, तो जो कंद आहे तो असा मुठीच्या आकाराचा पक्षाचं अंड असतं त्या मापाचा आहे. याच्यावर वरून 12 खालून 12 उभ्या 2 आणि अशा 2 अशा 24 नाड्या प्रमुख आहेत. त्याच्यात प्राणवाहक नाड्या 11 आहेत. इडा, पिंगला, सुषुम्ना, गांधारी, जीवा, हस्ती, पूषा, जीवा, यशस्विनी, आंबुलशा, कुधू आणि शंखिनी, ह्या अशा त्या नाड्या आहेत. ह्या नाड्यांद्वारे सगळ्या शरीराचा प्राणाचं संक्रमण केलं जातं, इकडं तिकडं इकडं तिकडं. परंतु आपल्याला जर याच्यातल्याही प्रमुख नाड्या बघायच्या असल्या तर त्या 3च आहेत, इडा, पिंगला आणि सुषुम्ना. आता ही इडा डाव्या भागातून काम करते, पिंगला उजव्या भागातून काम करते, सुषुम्ना मध्य प्रदेशातून अशी काम करते इकडं. ही जी सुषुम्ना आहे ह्या भगवती कुंडलिनीने तिच्या अंगाचे 3.5 वेटोळे घालून हिचं तोंड असं तिच्या तोंडात घट्ट धरलेलं आहे. बघा बरं का, आता हे वर्णन असं आलेलं आहे.
तुम्ही 6व्या अध्यायाचा कोणी अभ्यास केला असेल तर त्याला समजेल, बाकीच्यांना समजणं कठीण आहे, पण मी सोप्या भाषेत सांगतो. तिनं असं तोंड घट्ट धरलं का, तर सगळीकडून प्राण इकडे तिकडे जाईल पण याच्यातून गेला नाही पाहिजे. प्राण हिच्यातूनही जातो, संक्रमित होतो, पण ही जी नाडी आहे इथून निघाल्यानंतर ती पहिल्यांदा आधार चक्राचं इथं छेदन करते, त्याच्यानंतर स्वादिष्टान चक्र, त्याच्यानंतर अनाहत चक्र, मणिपूर चक्र आणि मग विशुद्ध चक्र. विशुद्ध चक्रातून 2 फाटे फुटतात, एक पूर्वेकडं एक पश्चिमेकडं. पूर्वेकडं म्हणजे इकडं आणि पश्चिमेकडं म्हणजे मागं हृदयातून. विशुद्ध चक्राचं छेदन करून पुढे 2 फाटे फुटतात आणि एक तो फाटा पश्चिमेकडे गेल्यानंतर तो ह्या मेरुदंडातून ब्रह्मरंध्राचं टाळूचं छेदन करून वर येते. ती कोण, सुषुम्ना नाडी. आता लक्षात ठेवा बरं का, थोडं समजायला कठीण आहे, कोणी सांगत नाही सहसा, पण सांगतो चला. आणि ती ब्रह्मरंध्रापर्यंत इथं आलेली आहे. मग त्या ठिकाणी ती ज्या वेळेस एक कुंभक, एक रेचक आणि एक कुंभक असे 3 ज्यावेळेस बंद साधले जातात, म्हणजे एकदा श्वास इडा नांगडे नाडीनं मध्ये घ्यायचा, त्याला एक रेचक म्हणतात. त्याच्यानंतर पिंगला जी नाडी आहे तिनं बाहेर सोडायचा असलो त्याला पूरक म्हणतात. आणि जी सुषुम्ना नाडी आहे हिनं जर तो वर घेतला तर त्याला कुंभक म्हणतात. सुषुम्ना नाडीतून तो श्वास. मग एक कुंभक, एक पूरक आणि एक रेचक असा जर साधला गेला तर त्या योग्याला त्यानं काय करायचं, हा साधण्याकरता प्राणायाम करायचा. प्राणायाम करताना त्यानं वज्रासन घालायचं. वज्रासन घातलं की ही जी टाच आहे ही टाच इथं घट्ट धरायची आणि त्या श्वासाचं रोधन करायचं. रोधन केल्यानंतर तो प्राण त्या सुषुम्ना नाडीत जाण्याकरता अगर्भ आणि सगर्भ असे 2 प्रकारानं ते साधावं लागतं. मग त्याच्यानंतर हे 3 प्रकारात येतं, कुंभक, पूरक आणि रेचक. हे 3 एकत्र झाले की मग तो प्राणवायू इथं येऊन जठरापर्यंत येतो. जठरापर्यंत सुषुम्ना नाडीतून येण्याकरता आधी 3 बंध साधावे लागतात. एक आहे मूळबंध, एक आहे जालंधर बंध आणि एक ओढियाना बंध. हे 3 बंध ज्यावेळेस साधले जातात त्यावेळेस प्राण आणि अपान वायू एकत्र येतात. आणि ज्यावेळेस जठराग्नीमध्ये प्राण आणि अपान वायू एकत्र येतात त्या ठिकाणी प्रचंड उष्णता तयार होते. इतकी उष्णता तयार होते की माऊली ज्ञानोबरायांनी म्हणावं, मुक्ता हे मांडे बाजून. कळालं का? इतकी उष्णता, जितका तवा लाल होतो तितकं शरीर लाल होतं. आणि मग ती प्रक्रिया आहे त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबा. लोक म्हणतात मांडीवर कसे काय, पांडे पाठीवर कसे भाजले जातील, असे भाजले जातात. लोक त्याला खोटं ठरवतात. खोटं नाही ते ज्यांनी खरं ठरवलं ते तुकाराम बाबा आहे, माहिती होतं त्यांना. हो, आणि आम्ही त्या संस्थेत आहे म्हणून ते लक्षात येतं. मग इतकी उष्णता तयार झाल्यानंतर मांडे भाजण्याची योग्यता त्या पाठीची झाल्यानंतर त्या कुंडलिनीला ती उष्णता सहन होत नाही आणि तिनं सुषुम्नेचं तोंड असं घट्ट धरलेलं असतं. इतकी उष्णता तयार झाल्यानंतर ती तोंड सोडून देते आणि लगेच प्राण त्याच्यातून ह्या आधार चक्र, मणिपूर चक्र, स्वादिष्टान चक्र, अनाहत चक्र, विशुद्ध चक्रातून लगेच ब्रह्मरंध्राकडे येतो आणि पटकन शिवाशी तादात्म्य करतो. ही प्रक्रिया करण्याकरता वज्रासन घालावं लागतं आणि वज्रासन घालून प्राणायाम करावा लागतो. ही क्रिया पूर्ण करण्याकरता आधी त्याला मुद्रा लावावी लागते. इतक्यावर भागत नाही, मुद्रा लावावी. त्याला पदपदी प्रवेश असंही म्हणतात समाधीला, बरं का. म्हणजे शास्त्रात आलेला तो शब्द आहे, पदपदी प्रवेश. आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला ती खेचरी मुद्रा लावा किंवा अनेक मुद्रेचे प्रकार सांगितले. खेचरी, भुसरी, चाचरी, षण्मुखी, वज्रोली, महाबंध, महामुद्रा, महावेद, विपरीत करणी, शक्तिचालन, हे मुद्रेचे प्रकार आहेत. त्याच्यातील मुख्य मुद्रा जी माऊली ज्ञानोबा लावायची ती आहे खेचरी. ती खेचरी मुद्रा लावली का तिचा एक गंमत आहे बघा. ती खेचरी मुद्रा वज्रासन घालून प्राणायाम करून ती मुख असं ऊर्ध्व करून मग ती खेचरी मुद्रा लावावी लागते. समाधी अवस्थेची कठीणाई सांगतो मी तुम्हाला. त्याच्या आधी ही खेचरी मुद्रा लावण्याच्या आधी आणि प्राणायाम करण्याच्या आधी, समाधी अवस्थेत येण्याच्या आधी
जी पद्धत सांगितली त्या पद्धतीकरता दोहन आणि छेदन ह्या दोन प्रक्रिया आहेत. आपली जी जीभ आहे ही जीभ उलटी केल्यानंतर खालून अशी एक शीर दिसते बघा. ही शीर केसा इतकी कापायची आणि तिला नंतर काय दारशिना वगैरे हिरडा सौंदव असं काही लावायचं, ती बरी करायची. 8 दिवस झाले की पुन्हा कापायची, पुन्हा बरी करायची, पुन्हा कापायची, असं 6 महिने करावं लागेल. त्यावेळेस ती पूर्ण जाईल. जीभ अशी उलटी पडेल. का उलटी पाडायची? काही नाही, या टाळूच्या वर परजिभीच्या वर एक होल आहे, त्या होलात ही जीभ घालायची. ती तिथपर्यंत जाऊ शकत नाही. मग हिला परत दोहन प्रक्रिया सांगितली. 6 महिने ते झालं का 6 महिने हे करायचं. जसं गाईचं सड आपण धुतो, डोक्याच्या बाहेर गेलं का रे, ही जीभ बाहेर काढायची आणि ती अशी दोहायची. ती जीभ इतकी दोहायची 6 महिन्यापर्यंत सकाळ संध्याकाळ की ती जीभ इथून निघून वर लागली पाहिजे. कुठं? इथं इथं ह्या बाजूला उजव्या बाजूला चंद्रामृताचं स्थळ आहे आणि ते तळ सारखं स्रवतं, म्हणजे त्याच्यातून अमृत निघतं आणि त्या अमृत डायरेक्ट घशातून जठराग्नीत जातं, जळून जातं. त्याचा आपल्याला काही फायदा होत नाही. आता ती जीभ उलटी करून त्या टाळूच्या छिद्रात घालायची, मग वज्रासन लावायचं आणि मग खेचरी मुद्रा लावायची. ती जीभ का घालायची? ते जे मिळणार अमृत आहे ती जिभेवर पडल, ते सेवन करायला मिळल आणि मग ह्याला जी मुद्रा लावली खेचरी मुद्रा, की याला मग तुमच्या ह्या अन्न पाण्याची कुठलीही गरज राहत नाही. ती गरजच राहत नाही. त्याला पाणी नको आणि त्याला तुमचं व्यवहारातलं अन्नही नको, त्याला कुठं बाहेरही जाणं नको आणि काहीच नाही. ते सगळं बंद होऊन जातं. त्याला वाटेल तोपर्यंत ती मुद्रा तो लावू शकतो आणि मग ती समाधी या ठिकाणी लावणार. आणखीन कोणी लावली? माऊली ज्ञानोबा यांनी लावली. दत्तात्रेय महाराजांकडून शिकले आणि मग लावली. पहिले मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी, मुद्रा लावून खेचरी प्राणायामी बैसला. नाही का अभंग बघा तुम्ही, माऊलींचा तो अभंग दत्तात्रेय महाराजांच्या विशेष वर्णनाचा अभंग आहे. त्याच्यातही पुढं अजूनही बरेच प्रकार आहेत. एवढे प्रकार सांगून मी काही वेळ घेत नाही. आपण समाधी कुणीही करू नका, नाही का. कारण आता जर केला तर माऊली ज्ञानोबा म्हणतात, तुम्ही जर केला तर काय होईल? योगाची या वाटा जे रिघालेगा चोखटा, तया दुःखाचाची वाटा भागा आला. तुकाराम बाबा माऊली बाबाला म्हणायचे, माझ्या मागे येऊ नको. हो, हे झाड असंय म्हणे योगाचं. आता मी धड वर जाता येईना खाली उतरता येईना, मधीच अडकलो. आता तू काही यायचा प्रयत्न करू. हो, त्यांच्या चरित्रात वाचा तुम्ही. हो, म्हणून अशी ही समाधी जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायची असेल तर तुम्हाला आठवण काढावी लागेल ती दत्तात्रेय महाराजांच्या. त्यांच्या सेवेत रत झाल्यानंतर ती समाधीची अवस्था तुम्हाला सहज प्राप्त होईल. अभंग प्राप्त प्राप्त सिद्धी प्राप्त होते. म्हणजे नेमकं काय होतं? योग यागादी जी साधनं आहेत, ही साधनं या समाधीनं साधली जातात आणि ही रिद्धी सिद्धी तुम्हाला सहजगत्या प्राप्त होते. प्राप्त होणं म्हणजे नेमकं काय होणं? नाही का, सहज एखादी गोष्ट तुम्ही, घुमरे पाटील, सहज एखादी गोष्ट तुम्ही बोलली आणि बोलल्यानंतर ती गोष्ट सहजगत्या होणं,
मग तुमची वाचा सिद्ध झाली, तोपर्यंत नाही. तुमची वाचा सिद्ध झाली का हा अनुभव आहे. एखादी गोष्ट सहज बोलले तुम्ही, आता हा नाही जगत, रात्रीतून गेला, मी म्हणलोच होतो. मग त्याच्यामुळं रिद्धी झालेल्या माणसानं, दत्त उपासकानं कधीही बाहेर समाजात न बोललेलं बोलू नये. कुणाच्या विषयी वाईट चिंतन करू नाही, अजिबात करू नये. कारण काय आहे, परमार्थ ही मौलिक साधना आहे. लक्षात घ्या तुम्ही, माझे शब्द लक्षात. मी साधा माणूस आहे, पण शब्द लक्षात ठेवा. परमार्थ ही मौलिक साधना आहे. जसं आपण सोनं कशात ठेवतो, कुटील टांगून, पाकिटात मग ती जसं मौलिक आहे का नाही आपल्या दृष्टीनं, तसं जीवनातला परमार्थ अतिशय मौलिक आहे. तो कुणालाही दाखवू नका. चोरून करायची जर कोणती गोष्ट असेल तर परमार्थ. चोरून करायची कोणती गोष्ट आहे तर फक्त परमार्थ. विठ्ठल विठ्ठल. मी नाही सांगत. हो, गाडेकर महाराजाला काय येतं, मी अजिबात सांगत नाही. माऊली सांगतात, चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिशे पण मिरवी आवडोनी. आवडलं पाहिजे, येडं होऊन जगायला. हो, पिशेपण म्हणजे येडेपण. किंवा वाचस्पतीचे निपाडे, सर्वज्ञता जरी जोडे. सगळी का तुमचा मानपान झाला, वा वा, यांच्यासारखा पारमार्थिक कोणी नाही. आणि तुमची वाचा सिद्ध झाली, वाचस्पतीचे निपाडे, सर्वज्ञता जरी जडे, तरी वेळीवे माझी दडे महिमे भिने. आपला महिमा होऊ नये याच्याकरता काय करावं, वेड होऊन राहावं परमार्थात. कोणी आपल्याला म्हणजे ते काय येडच, सारखं देवळात जातं, सारखं इकडे जातं, असं म्हटलं पाहिजे लोकांनी. हा परमार्थ कोणी केला माहिती आहे की तुम्हाला? माऊली बाबांनी केला. परमार्थ महागण, परमार्थ महागण, लोटी देवाचे चरण, लोटी देवाचे चरण, भावावया जतन, भावावया जतन, हे उपाय लाभाचे युग आनवी आल, हे परिप्रियासी सार, हे उपाय लाभाचे आनवी आल, हे परिप्रियासी सार. महाराज म्हणतात, ह्या सगळ्या गोष्टी माणसानं मौलिक साधने करता कराव्या. मी खोट्यानं काहीच बोलत नाही, खऱ्यानं बोलतो एकदम. जेवढं घेता येईल तेवढं घेऊनच टाका तुम्ही. हो, जेवढं चोरून जमल तेवढं करा. दाखवायचा अजिबात प्रयत्न करू नका. त्याच्यामुळं मी जरीवच राहतो आपल्या घरात. बरं आहे आपलं, काय तर ते काय घेण्या देण्याचं काय लचंड करून घ्यायचं. लोकांनी यावं, म्हणत राहावं, चला इकडं चला तिकडं, त्याच्यापेक्षा नकोच बाबा. कीर्तन ते तुम्हाला मी सांगितलं होतं, मला 6ला मोकळं करून द्या, मला दुसरा कार्यक्रम. मी त्याला सांगितलं मला येताच येत नाही. काय करायचं पळून, कुठपर्यंत पळावं लागल तेवढे पळतात, आणि सांगून लोक कुठं ऐकतात. जे पळतात ते तरी त्याला गुरु भक्तच लागतात. ही साधना करायची त्याला पहिल्यांदा गुरु पाहिजे. पण तो गुरु कसा पाहिजे आणि शिष्य कसा पाहिजे हे अतिशय महत्वाचं आहे. हा मुद्दा, शेवटचाच मुद्दा सांगतो. आपला वेळही बी आम्हाला सूचना आहे आधी 6 म्हणजे 6च्या पुढे 1 मिनिट जाणार नाही. पण त्याला गुरु कसा पाहिजे. मग सर्वांचे आद्य गुरु जर तुमच्या ठिकाणी आहेत, तर मग बाकीच्या साधना करायचं काय काम आहे. बाकीच्या साधना करताच कशाला. तुम्हाला गुरु भक्त तुम्हाला आज्ञा देईल, ते गुरु पाहिजे. गुरु कसा असावा, शास्त्र सांगतो तो श्रोत्रिय असावा. गुरु कसा असावा, तो श्रोत्रिय तर असावा, पण ब्रह्मनिष्ठ असावा. नुसता ब्रह्मनिष्ठ श्रोत्रिय चालणार नाही. मग आपण त्याची सेवा केल्यानंतर तो दयाळू सुद्धा असावा. जर दयाळू नसेल तर काहीच उपयोग होत नाही. नुसता दयाळू असेल, जर ब्रह्मनिष्ठ नसेल तर त्याचाही उपयोग नाही. ब्रह्मनिष्ठ दयाळू असेल पण श्रोत्रियच नसेल तर त्याचाही उपयोग नाही. क्षत्रिय याचा अर्थ असा आहे, त्यानं एखाद्या साधकाकडून, म्हणजे त्या ज्ञानी मनुष्याकडून, जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याकडून शिकला पाहिजे.
तो स्वतः त्याच्याकडून अधिकाऱ्याकडून ज्ञान घेतलं पाहिजे, तरच त्याचा उपयोग आहे, तरच त्याला गुरु करा. शास्त्र असं सांगतं. गुरु करायचा आहे तुम्हाला, तो क्षत्रिय आहे का पहा, आधी त्यानं कुणाकडून साधना घेतली, त्याला गुरु परंपरा पाहिजे. हे का हो, परंपरेत 4-5 प्रकार आहेत. शास्त्र परंपरा पाहिजे, गुरु परंपरा पाहिजे, नाही का, भक्त परंपरा पाहिजे, देव परंपरा पाहिजे, अजून वंश परंपरा पाहिजे. या परंपरेचा तुम्ही जर अभ्यास केला, अत्यंत बारीक अभ्यास आहे हा, अत्यंत बारीक. तुम्ही जितकं पाहाल तितकं कमी आहे. याच्या बाबतीत जर विचार केला, ह्या परंपरा जपल्या पाहिजे. आता काय किती काही परंपरा आल्या. कोणी म्हणतात त्या देवाऱ्यातले 2-2 देव कशाला ठेवत्या, जाऊ द्या गंगेवर. माहीत बायको म्हणली मला दुसऱ्या यायचं कशाला सांगू. म्हणलं तुला काय ओझं झालं का. नाथबाबाच्या देवाऱ्यात पाहिले किती आहे, पाहिलं का त्यांचं 3-3, 4-4 तास काय काय परंपरेला आंघोळी घालायला लागतात. एकच देव 5-5 वेळा आंघोळी घालावं लागत्या. 5 प्रकारे त्यांची मांडण्या केलेली आहे. एवढी देवी. आणि आपल्या देवाऱ्यात 4-5च नाही तर जाऊ द्या गंगत. कोणत्या परंपरा आल्या, मला काय अजून कुठं शास्त्रात लिहिलेलं कुठं दिसलं नाही. बरं, नुसता तो गुरु जर तसा असेल तर त्याचा उपयोग काय. तो शाब्दिक ज्ञानाचे गुरु नको. शाब्दिकाचं काम नाही येथे. तुकाराम महाराज स्पष्ट उक्ती आहे, इथे शाब्दिकाचं काहीच काम नाही. इथं हाडाचाच वारकरी पाहिजे, हाडाच्याच माणसानं हे केलं पाहिजे तरच उपयोग. नाही तर पैसे घेऊन कीर्तन करणं लागल तेवढे, त्यांचे मन दुखावतात कमी जर दिले तर. मग त्याच्याकरता काय चोऱ्या करायच्या लोकांनी. आमच्याच परिसरात आम्ही बोकांडी बसायला दुसरी आणतो. ही एक पंचायतच आहे ना, आणतो का नाही. बर, त्याला विचारले जर काही प्रश्न, त्याला उत्तरही देता येत नाही. त्याला काय नाही, ते तुपाचं डबडं घेऊन येईल रात सारखं. याला तूप लाव, त्याला तूप. आतापर्यंत तूप दिसलं का तुला. तो तरी नाव घेतलं का मी. काय करायचं नाव घेऊन, कशाला तूप लावायचं. कार्तिक महाराज कशाला तूप लावायचं. तूप लावले ना तुम्ही बिघडाल ना. तुम्ही बिघडले पाहिजे का घडले पाहिजे. तुकाराम महाराज आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा, तुम्ही पण घडा असा त्याचा अर्थ आहे. प्रत्येकानं एक मजा म्हणून नका करू. ही साधना मजा म्हणून करायची साधनाच नाही. कीर्तन मजा म्हणून नाही, श्रवण मजा म्हणून नाही. ह्या साधना मजा म्हणून नाहीच आहे, पण त्या कळतच नाही म्हणून शाब्दिकाचं काम इथं नाही. ते शाब्दिक आहे, शिष्य आहे तसेच, काही काही शिष्य आहे तसेच, काही विचारतात. अहो तुम्हाला उद्धाराचं काय ठिकाण आहे, मी काय केल्यानं माझा उद्धार होईल, काही मी उद्धार पावेन, अशी अध्यर्थना त्या शिष्याची पाहिजे. नाही तर गुरुला काही प्रश्न विचारणारे आता शिष्य आहेत. एकानं विचारलं टपकन गुळगुळू धपकन ब्या का. आता काय सांगाल तो गुरु, काय तर तोंड बडील त्याच्या पुढं. काय सांगल, टपकन गुळगुळ धपकन ब्या. आता काय सांगेल तो म्हणाले मला काही हे माझ्या शास्त्रात कुठं आलं नाही. तो म्हणे तुम्हाला नाही समजलं, तुम्ही आता काय शिकव, मला माहिती, मला विचारा. म्हणे मग काय. म्हणे मी आत्ता भिक्षा मधुकरी मागायला गेलो, ज्या घरी गेलो ते घर पत्र्याचं होतं, तिथं एक उंबराचं झाड होतं, त्या उंबराच्या झाडावरून एक उंबर पडलं, ते वाजलं टपकन. आणि मग ते असं नळकत आलं गुळगुळ गुळगुळ गुळ. हा म्हणजे असंच. आता ते तितक्यात एक मोळकरी आला, त्याच्या डोक्यावर मुळी होती. त्यानं त्या बाईला विचारलं मुळी कुठं टाकू. ती म्हणली इथं टाक. त्यानं टाकली अशीच. आता त्याच्याजवळ लहान वासरू बांधलेलं होतं. त्या धपकन आवाजामुळं ते ब्या करून ओरडलं. आता धपकन गुळगुळ धपकन ब्या. तो गुरु काय सांगेल त्याला. असा जर शिष्य असेल तर तो काय उपयोगाचा. अध्यात्मातून मला कसं तरुण जाता येईल, मी माझ्या जीवनातून दुःखाला कंटाळून मी सुखाला कसा प्राप्त होईल, हे कळणारा गुरु पाहिजे आणि हे सांगणारा शिष्य पाहिजे. म्हणून ही जी योग यागादी जी प्रक्रिया आहे ही कळण्याकरता गुरु चांगला पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात योग यागादी साधना, योग यागादी साधना, योग यागादी साधना, साधना योग यागादी साधना, योग यागादी साधना, योग यागादी साधना.
यागादी साधन. तू गुरुचा भक्त असा तयार होईल तर त्यानं जर ही साधना केली, म्हणजे कोणती समाधी साधना केली, तर तो योग यागादी साधनं सहजगत्या करू शकतो आणि सहजगत्या तो उद्धार करू. आधी कोणी केली का हो? माऊली ज्ञानोबरायानंतर कोणी केली का? केली ना. 1400 वर्ष चांगदेव जगला कशाच्या जोरावर? त्या योग साधनेच्याच जोरावर जगला. 6 महिने साधना लावून ठेवायचा. यम यायचे, पाहायचे बाबा गेले वाटतं, चालले परत. तिथं पाहत्या तिथंही नाही, परत 4-6 महिने जाऊन द्यायचे, परत मुदत ऑर्डर आणली की हे समाधीत. म्हणून ज्याला न्यायचा आहे तो कुठे आहे? तोच इथं नाही. या शरीराला ते थोडंच घेऊन जाणार आहे. हे मरकच आहे, इथंच सोडायचं आहे. हे मरकच आहे ना. याचं काय? मला सांगा, माती माती म्हणत्या, कोणाला म्हणत्या? मौतीला जायचं आपण म्हणतो, पहिले लोक माती म्हणायचे. शरीराची होय हा ही मातीच आहे. जोपर्यंत याच्यात आत्माराम जे आहेत तोपर्यंत ठीक, नंतर काय? माती. मग माणसं लागल तेवढे त्याच्यावर उपचार करतात. त्याच्यानंतर 10 वेळेला मंत्र म्हणतात, आमकं धमकं. लग्नाला कमी. मला सांगा ना, जडावर जास्त आणि चेतनावर कमी मंत्र आहेत. जडावर जादा प्रक्रिया आहे. दावा काय 1 मिनिटात होत नाही. लग्न 2 मिनिटात इकून आली, लग्न घटीन, तिकडे गेली का झालं काम का नाही? म्हणून आज फक्त जडावर सगळ्या गोष्टी चालू आहे. जडावर मंत्रवृष्टी जास्त आहे. याचं कारण आहेत. जडावर का करतात? वास्तुपात शरीर पडून गेल्यावर काय जडच आहे का नाही? ती त्याला कशाला मंत्र पाहिजे एवढे? नाही काय? पण त्याला सुद्धा मंत्र म्हणावे लागतात. याला कारण आहे. चेतनाचा आरोप जडावर झालेला आहे. तुम्हाला विठ्ठल हॅलो. म्हणून चेतनानं त्याच्यावर आरोप केले आहेत. तुम्ही आपण घर बांधलं ना, त्याची वास्तुशांती केली असेल. आता हे जडच आहे ना. का ते ह्या वर्षी एवढं आहे, पुढल्या वर्षी 1 फूट भर वाढलं, असं आहे का? काही चेतन आहे का ते? नाही. या वर्षी इकडं होतं, मग गेल्या वर्षी बांधलं तेव्हा इकडं होतं, आता एवढं सरकलं, असं नाही आहे ते. पण त्याच्यावर सुद्धा मंत्रघोष का करावे लागतात? जसं त्याची शांती करावी लागते तशी याची शांती करावी लागते. कारण त्याच्यावर सुद्धा चेतनाचेच आरोप आहे. यांच्या शेजारच्याला विचारलं का हो, या घरात पोरगी देऊ का? त्या खालतीला जाऊन विचारलं, असं वारं चालतं ना. तो म्हणतो कशाला द्या तिकडे? म्हणे का बरं? सारखे भांडणं चालतात. ते लई घर भांडकुदळ आहे असं म्हणतात. ते घर कसं आहे? मग आता मला सांगा ना, घर भांडकुदळ का माणसं? आरोप कोणावर झाला? झाला का नाही? याच्यामुळे वास्तू शांती असते. तसं या शरीरावर या आत्म्याचे अनेक आरोप होतात. या जीवाचे अनेक आरोप याच्यावर होतात. कधी कधी मारही खावा लागतो का नाही खावा लागत? आणि करतं कोण? आत्मा आणि जीव. आणि मार कोणाला पडतो? घेणं नाही, देणं नाही. म्हणून प्रसंगी याला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. हे ज्ञान तुम्हाला कुठून भेटल? तो गुरु तसा पाहिजे. ठीक आहे? ती साधना करताना त्या साधनेत तुम्हाला ते सगळ्या बाबी आवश्यक आहेत, त्या कराव्या लागतील. त्याच्याकरता आधी तुम्हाला विवेक साधावा लागेल. विवेक म्हणजे काय? विचार. आता काय काय विचार करते का? साधे विचार करते काय? लोक सारखे विचार करतात संसारामध्ये. आता 1 एकर भर लावले, याला एवढा भाव भेटेल, मग असा ट्रॅक्टर घेतो, 4थही भरून टाकीतो फॉर्च्युनरची. ही आधीच चालतं गणित. याला विचार म्हणतात. संसारात जेवढे जेवढे विचार केले तेवढे दुःखदात्मक विचार आहे. काढल्यावर कळलं का भाव 11 रुपयाच्या पुढं नाही. मिटलं का? ट्रॅक्टर राहिला आणि फॉर्च्युनर तर कुणीकडे गेली त्याचा तपासच नाही. म्हणजे हे असंच चालतं. म्हणून त्याच्याकरता विचार तिकडला करू नका. जे नाशिवंत आहे त्याच्यासाठी विचार करू नका. जे तुमच्या स्वार्थाचं आहे त्याच्याकरता विचार करा. नातलगांचा विचार नका करू. तुम्हाला जर सोयरीकच जोडायची असेलच तर देव तो सोयरा करी जन्म
नाती तोडा. दत्त माझे गुरु, दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहीण बंधू चुलता. हो, 11 नाते सांगितले त्याच्यात. 11 तत्वाची गाठण मारली बरं का. तो अभंग बघा तुम्ही, त्याच्यात सगळीच नाती सांगितले. हो, कोणते 11 तत्व सांगितले? पंच ज्ञानेंद्रिय सांगितले, पंच कर्मेंद्रिय सांगितले आणि मन नावाची एक वस्तू सांगितली. बस 11शी नातं दत्ताचं जोडून टाकलंय. ते समजलं पाहिजे. त्याची अध्यार्थना करायची असेल तर गुरु बळकट लागतो. तो गुरु परंपरेचा असावा. गुरु परंपरेचा नसल्यावर काय उपयोग आहे? मध्यंतरी आयते गुरु तर किती काय झाले. लागल तेवढे गुरु पाटाखाली इकडे वट्टेवर बसले तरी गुरु. तो गुरु सांगतो दे ना 2-4 त्याच्यावर केशी ठोकून. हे सांगणारे गुरु लागल तेवढे, पण तो गुरु आध्यात्मिक स्वरूपाची वल्गना करणारा असावा, त्या गुरु परंपरेतला असावा. म्हणून आम्ही परंपरेचे गुरु केले. माऊली बाबा, तुकाराम बाबा, ते जोग महाराज, ही परंपरा आली. या परंपरेचं पाईक व्हा. भलत्याच गुरूंकडे जाऊ नका. आता तर भलत्याच निघाली लागल तेवढ्या. मी नाही बोलत, बोलून आपलं तोंड वेटाळशी करायचं. मगच सांगितलं मी तुम्हाला, देव सुद्धा फेकून द्यायला येते. इतके गुरु बेकार आले आता. काय केलं त्यांनी? ते तुमचे वंशज आहेत ना, घरातले पितर आहेत ना, तुम्ही बसवलेले आहेत ना, तुमच्या आजा आजीनं ते त्यांचे वाडवडील आहे ठेवलेले आहेत. कशा करता? काय केलं त्यांनी? ते नेऊन गंगात टाकून द्या त्या खुशाल. मी म्हणतो चांदीचे उचलून आणा ना, असतील तिला पडले ती सुद्धा उचलून आणा. ती काय फुकट भेटतं का? म्हणून आपली शुद्ध परंपरा असावी. आणि ती दत्त महाराजाकडून ती परंपरा आपल्याला सहजगत्या भेटते. आणि त्या सहजगत्या भेटणाऱ्याचा विचार माणसानं करावा. विचारानंतर आपण शेवट का होईना वैराग्याला प्राप्त व्हावं. 60 वर्ष वय झालं का तिकडं हळूहळू ढळावं. वैराग्य आलंच पाहिजे. ब्रह्मादी स्थावरांतेषु, ब्रह्मदेवाच्या स्थावरापासून सामान्याच्या याच्यापर्यंत जेवढी प्रॉपर्टी असेल एवढी नाशिवंत आहे. म्हणून त्याला काकविष्टायाम म्हणजे कावळ्याच्या शी-प्रमाणे समजा. तर तो संतन साधू कळायलाच पाहिजे, नाही तर काही उपयोग नाही. महाराज अभंगाचे तुम्हाला सांगतो, एक तुकडा एक शकल करावं, मग कळतो. साधूतन संतात सुद्धा फरक आहे. हो, एक प्रमाण सांगतो, एक नको, अर्धच सांगतो. अर्ध शेवितो हा रस वाटितो आणि का, हे अर्धच आहे. मला सांगा याच्यात संत कोण साधू कोण? जोपर्यंत सेवितो हा रस तोपर्यंत तो साधू. दुसऱ्याला देत नाही. सेवितो म्हणजे स्वतः सेवन करतो. आणि जेव्हा वाटितो आणि का हे पद त्याला लागलं की तो संत झाला. विठ्ठल म्हणून प्रत्येकानं ही बारीक सारीक गोष्टीचा विचार केला पाहिजे. नुसतं कीर्तन ऐकूनही होणार नाही, प्रवचन ऐकूनही होणार नाही, आचरणानं होईल. आचरण करावं. नुसतं त्या आचरणाकरता चरण सुद्धा धरावे लागतील, हे सुद्धा ध्यानात ठेवा. म्हणून प्रत्येक मनुष्यानं आपल्या जीवनामध्ये योग्य दिशा, साधक दशा प्राप्त करून घ्यावी. शेवटी का होईना आम्ही वानप्रस्थ घ्यावा. यांना आई म्हणावं, काहीला बहिणी म्हणावं, काहीला मुली म्हणावं. मोठा आनंद मिळतो. काहीला सुना म्हणा, हो, याच्यात मोठा आनंद भेटतो. आणि जी आपली पत्नी आहे तिला सुद्धा म्हणा आई. बस आता वानप्रस्थ घेऊन मोकळं व्हावं. कशाला वाचतावं या कुदब्यात पडत नाही का? आता आपलं शरीर काम देत नाही ना, चला हळूहळू ढळा. आणि 75 नंतर संन्यास घ्यावा. जगलेच तर घ्यावा. पण तो घेताना कसा घ्यावा? कारण तुम्हाला मोकळीक नाही, तुम्ही सांसारिक आहात. तुम्ही वानप्रस्थानंतर संन्यास घेतला, मग तो कसा घ्यावा? त्याचे प्रकार आहेत. हे गुरु परंपरेच्या याच्यात गेलं तर सगळं कळतं. त्या प्रकारामध्ये त्रिदंडी, हंस, परमहंस, बहुतक हे सगळे आले. त्याच्यामध्ये कुटीचक नावाचा संन्यास आहे, तो तुम्हाला घेता येईल. कुटीचक म्हणजे हा तुमचा बंगला आहे ना, ह्या इकडल्या बाजूला थोडीशी कुपी करून तिच्यातच राहा. हे सगळे सोडून द्या, तुम्हाला काय करायचं ते करा. अशा पद्धतीचा संन्यास तुम्हाला घेता येईल आणि त्याच्यातून तुम्हाला निवृत्त होता येईल. पण हे केव्हा? परंपरेनं तुम्ही गुरु परंपरेनं आलात. दत्त महाराजांचा जो संप्रदाय आहे, नाथबाबांचा जो संप्रदाय आहे, दत्त संप्रदाय आहे. आपला चैतन्य संप्रदाय तुकाराम महाराजांचा, आणि नाथ संप्रदाय ज्ञानेश्वर माऊलींचा.
असे हे सगळ्या संप्रदायांचे आद्य गुरु जर कोण असेल तर ते दत्त महाराज आहे. आणि त्या दत्त महाराजांच्या सेवेतला आजचा हा जयंतीचा दिवस. जयंतीबद्दल जर बोलायचं ठरलं तर आपला टाईम संपलेला आहे. पुन्हा कधीतरी आपण बोलू. एक अनुसयाची या ठिकाणी परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि ती परीक्षा घेताना जे देव फसले याच्याबद्दलचा विचार त्या ठिकाणी आलेला आहे. ज्या लक्ष्मी होती, सावित्री होती आणि पार्वती ह्या तिन्हीचा गर्व कसा हरण केला गेला हे याच्यातून सगळ्यांनी सांगितलेलं आहे. अशा प्रकारचं ज्ञान या ठिकाणी आपल्याला दत्तगुरूच्या बाजूने भेटतं. आपलं जीवन साफल्य करायचं असेल तर आद्य गुरुची आपण स्थापना झाली जिथं असेल तिथं जा, आपण नतमस्तक व्हा. ते ज्ञान तुमच्याकडे येईल आणि मग तुम्ही योग्य प्रकारानं देवाच्या भजनाशी लागाल. ते भजन कसं करायचं? विठोबा हरे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,